खारघर आणि तळोजा. बघायला गेलं तर हे फक्त काही किलोमीटरचा डिस्टन्स आहे, पण जर तुम्ही रोज ह्या रूटवरून ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की हे डिस्टन्स एक स्ट्रगल बनला आहे. एक फ्लायओव्हर, सिग्नल फ्री रोड, स्मूथ कनेक्टिव्हिटी आणू शकत होता, जो लोकांसाठी एक बेस्ट ट्रॅव्हलिंग ऑप्शन बनू शकत होता, तो आज एक नेव्हर एंडिंग प्रोजेक्ट बनला आहे. बोलूया याच्या सुरुवातीपासून. याचे काम सुरू झाले होते 2018 मध्ये. हे एक्सपेक्टेड होतं की सिडको लॉटरी बिल्डिंगमुळे आणि अपकमिंग डेव्हलपमेंट्समुळे तळोजामध्ये पॉप्युलेशन वाढणार होते. लोकांना वाटले की ट्रॅफिक कमी होईल, ट्रॅव्हल टाइम वाचेल, डेली कम्युट इझी होऊन जाईल. पण आता चालू आहे जुलै 2025 आणि आज पण हा फ्लायओव्हर अर्धवटच आहे. ॲक्च्युअलमध्ये एवढा वेळ लागला पाहिजे होता एका छोट्याशा रोड कनेक्टिव्हिटीसाठी? पब्लिकचे पेशन्स टेस्ट करणं आता एक स्टँडर्ड प्रोसेस बनली आहे. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला नवनवीन डेव्हलपमेंटची नावे समोर येतात. प्रत्येक वेळी नवीन आश्वासनं दिली जातात, नवीन डेडलाईन्स फिक्स केल्या जातात, पण रिॲलिटी ही आहे की ग्राउंडवर कोणतीच मेजर प्रोग्रेस दिसत नाही.